दापोलीच्या ईदगाह मैदानावर ईद उल फित्र निमित्त करण्यात आलं विशेष नमाज पठण। सर्वत्र ईदचा उत्साह। ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद शनिवारी दापोलीत मोठ्या उत्साहात साजरी झाली। 30 दिवसांचे उपवास पूर्ण करून शनिवारी भारतात सर्वत्र ईद साजरी करण्यात येत आहे। देशभरातील मशिदींमध्ये विशेष नमाज पठण करून शांती व बंधुभावासाठी प्रार्थना करण्यात आली आणि सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। दापोलीच्या ईदगाह मैदानावर ईद निमित्त विशेष नमाज पठण करण्यात आलं। यावेळी सर्वत्र ईदचा उत्साह दिसून आला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील बाजारपेठेतील व परिसरातील मुस्लिम बांधवांनी आज ईद उल फित्र निमित्त दापोलीच्या ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने नमाज अता केली। महिनाभर चाललेल्या पवित्र रमजान उपवासानंतर आज सकाळच्या प्रसन्न वातावरणात सर्व बांधव एकत्र जमले होते। सकाळी ठराविक वेळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले। अल्लाहू अकबरच्या जयघोषात आणि शांततेत सामूहिक नमाज पठण करण्यात आले। यानंतर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आणि देशात शांतता टिकून राहण्यासाठी विशेष दुआ करण्यात आली। यावेळी उपस्थित असलेल्या दापोली पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या। तसंच दापोली मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांनी देखील पत्रकार सलीम रखांगे यांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।